शिवरायांना चितपट करण्यासाठी मराठ्यांच्या फौजांना चुकवून कुठल्या घाटाने कोकणात उतरायचे याचाच खान विचार करत होता आणि त्याप्रमाणे त्यांनी एक जबरदस्त शक्कल लढवली होती, तीही अगदी छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीप्रमाणेच. तर लोणावळ्याहून कोकणात उतरायला 2 घाट होते, खंडाला बोरघाट खोपोली आणि कुरवंडा उमरे पेण हे घाट. शिवरायांना काही कळू न देता कार्तलब खानाला घाट उतरायचा होता, त्यामुळे त्यांनी त्यासाठी एक युद्धनीती आखली होती. ती अशी होती की मराठी आपल्यावरती हल्ला करण्याच्या तयारीत असणारच, त्यांच्यापर्यंत आपल्या सैन्याच्या मार्गाच्या खोट्या हालचालींची बातमी पोहोचेल याची व्यवस्था करायची आणि ऐनवेळी प्रत्यक्ष आपला दुसराच मार्ग आचरून दिशाभूल करायची. ही खानाने योजना आखली होती आणि त्यानुसार त्याने हालचाली सुरू केल्या. खानाने थेट शिवरायांच्या बुद्धिमत्तेलाच आव्हान केलं होतं. त्याला कदाचित कल्पनाही नसावी की तो ज्या रणनीत्या मराठ्यांविरुद्ध आखतोय त्या रणनीत्यांचं उगमस्थान राजगडावर बसलेले स्वतः शिवराय होते. पुणे येथून कार्तलब खान चिंचवड, तळेगाव, वडगाव, माळवली मार्गे लोणावळ्याजवळ पोहोचला. हा मार्ग आजच्या पुणे मुंबई रेल्वे मार्गाला समांतरच आहे. लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर त्याचे सैन्य मराठ्यांच्या ताब्यातील लोहगड आणि विसापूर या 2 महत्त्वाच्या किल्ल्यांच्या हद्दीतून जात होतं. खानाचा मूळ विचार बोरघाट मार्गे कोकणात उतरायचा होता. पेण बोरघाट हा घाट अनेक वर्षांपासून दख्खन आणि कोकण यांच्यातील मुख्य व्यापारी मार्ग होता. प्रचंड लवाजमा, तोफा, हत्ती आणि बैलगाड्या उतरवण्यासाठी हा मार्ग सुरक्षित आणि सोयीचा होता. त्यामुळे कार्तलब खानाने जर का हा मार्ग स्वीकारला आपला प्रचंड लवाजमा खाली उतरविण्यासाठी, तर या प्रशस्त जागेत त्याच्या प्रचंड सैन्याला तळकोकणात उतरवण्यापासून रोखणं मराठा फौजेला खूप मुश्किल झालं असतं. त्यामुळे शिवरायांनी आता आपली रणनीती आखायला सुरुवात केली. त्यांनी ठरवलं की खानाला बोरघाटातून जाऊ द्यायचं नाही, तर त्याला आपल्या सोयीनुसार आपल्या गनिमी काव्याला अनुकूल असणाऱ्या प्रदेशात आणायचं. पण ते कसं शक्य होतं? पण जिथे शिवराय तिथे काही अशक्य नव्हतं बरं का. इकडे कार्तलब